आता आपण याच संदर्भातला प्रश्न घेऊन जाणार आहोत अंबादास दानवे यांच्याकडे। दानवेजी, तुम्ही आता ऐकलत की काय म्हणाले राज्यमंत्री महोदय आणि त्याचबरोबर आज मुख्यमंत्री काय म्हणाले ते सुद्धा तुम्ही ऐकलेलं होतं। तर या अनुषंगाने तुम्ही काय म्हणाल की मराठवाड्याला दिल्लीकडनं अपेक्षित मदत मिळेल का किंवा एकूणातच अपेक्षित मदत पोहोचेल का? सगळ्यात आधी आता जे मंत्री महोदय बोलले पूर्णपणे चुकीचं असत्य बोललेले आहेत। हे ज्यांनी सांगितलं की काही राज्यांनी 50,000 रुपये हेक्टरी मदत केलेली आहे, ही तर काहीच नाही असं बोलले ते। तर माझं म्हणणं काहीच नसेल तर तेवढीच आपण आपल्या राज्यांनी द्यावी, कारण हे सगळं तुम्ही लाईटचं सांगताय, एवढ्या HP मोटरला आपण लाईट बिल देत नाही, लाईट बिल घेत नाही, त्याच्यानंतर वेगवेगळ्या योजना सांगतायत, परंतु आत्ताच्या घडीला नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्या पद्धतीनं नुसतं मराठवाड्यामध्ये नव्हे तर माझ्याकडे पूर्ण महाराष्ट्रातल्या किती सगळ्या जिल्ह्याची जवळपास 29 जिल्ह्याची डिटेल माहिती माझ्याजवळ आहे। या सगळ्या ठिकाणी किती हेक्टर जमिनीचं नुकसान झालं हे डिटेल्स माझ्याजवळ आहे आत्ताच्या घडीला। आणि असं असताना NDRFचं तर अजून NDRFचं कुठं काय झालं? SDRFच्या निकषानुसार आत्ताच्या घडीला घोषणा सरकारने केलेली SDRFच्या, NDRFच्या नाही, SDRFने द्यावं, NDRFच्या मदतीच्या करावी अशा प्रकारची मागणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींनी केंद्राकडे केलेली आहे। अजून NDRFचं कोणती घोषणा नाही झालेली माझ्या। बरोबर आहे, पण आता या दिल्ली दौऱ्यातनं आणखीन काही हातात लागेल, जास्त मदत मिळेल, NDRFचे सुद्धा याच्यामध्ये मदत आणखीन वाढेल आणि ती सुद्धा जास्तीत जास्त पातळीवरती मिळेल असं आपल्याला वाटतं का? गुजरातला झालं असतं तर ताबडतोब मिळालं असतं, पण ते महाराष्ट्रात झालेलं आहे। त्यामुळे अजून महाराष्ट्राला एवढ्या सगळ्या घटना होऊन कित्येक लोक मृत्युमुखी पडले, कित्येक जनावरं वाहून गेले, लोकांची घरं दारं उद्ध्वस्त झाली, तरी अजून दिल्लीचं लक्ष नाही। गुजरातमध्ये जर शिंक जरी आली असती तर आता पण हजारो कोटी रुपये सरकारने मंजूर केले असते। अंबादासजी, खासदार अनिल बोंडे आपल्या सोबत आहेत।